नमस्कार. मी प्राध्यापक विजया पंडितराव. आम्ही सिद्धलेखिका या समूहाची एक विश्वस्त सदस्य. आज 27 फेब्रुवारी. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या सन्मानार्थ आजचा हा दिवस जागतिक मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांच्या वेगवेगळ्या कविता संग्रहांमधून निवडक कविता एकत्र कलूर त्याचा एक वेगळा असा संग्रह कवी शंकर वैद्य याने प्रसिद्ध केला. त्यातल्या प्रवासी पक्षी या संग्रहातील एक कविता मी आपल्यासमोर उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. ही शीर्षक कविता आहे. आता ती मी आधी सादर करते. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. अंधारलेल्या आकाशातून चालले होते काही पक्षी. श्रावण ओल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. माझे आकाश माझा अंधार यांचे अपार भेदत आहेत. जीवनाचे हलती जाग आजीवावर खोदत आहेत. निशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद छिडे. निशब्दावर वल्हवणाऱ्या सफेद नौका सफेद छिडे. मीच नव्हे पृथ्वी सारी पाहत होती त्यांच्याकडे. ऐकले आहेत दिवस रात्र प्रवास करतात 1000 मैल. ऐकले आहेत दिवस रात्र प्रवास करतात 1000 मैल. डोंगर नद्या सागर शहरे जंगले यांच्याही पैल. आले आहेत अदृश्यातून. आले आहेत अदृश्यातून जाणार आहेत अदृश्यात. अनंताचे मौनी बाबा हसले थोडे अंधारात. गीता वाचून साथी वाचून अथांगातली गती उरली. गीता वाचून साथी वाचून अथांगातली गती उरली. छातीत उगाच गहिवर भरला उगाच पापणी भिजून गेली. छातीत उगाच गहिवर भरला उगाच पापणी भिजून गेली. अंधारातून चालले होते काही पक्षी. श्रावणोल्या हवेवरती सरकत होती सफेद नक्षी. अशी ही कविवर्यांची कविता. खरं तर जन्माला आल्यापासून प्रत्येक प्राणीमात्र कुठे ना कुठे प्रवास करीतच असतो. मनुष्य तर सर्वांचा प्रवास दिवस उजाडताच सुरू होतो. पक्षी तर कुठून कुठे हजारो मैल प्रवास करत असतात अगदी आपल्या पंखांच्या बळावर. दिवसाच्या उजेडात रात्रीच्या अंधारात आकाशातून उडणारे हे पक्षी पाहताना नक्कीच प्रश्न पडतो की इच्छित स्थळी हे कसे पोहोचत असतील. थकले भागले तर यांना कुठे निवारा मिळत असेल. चारा पाणी यांना कोण पुरवत असेल. अशाच पक्ष्यांकडे पाहत असताना कवीला एकदा सुचलेली ही कविता. रात्रीच्या अंधारातून हे उडत जाणारे पक्षी आहेत. त्यातून श्रावणाचा महिना असावा, कारण ओला अंधार असं म्हटलेलं आहे. श्रावण ओल्या हवेवरती. श्रावणात अधूनमधून जसा पाऊस पडतो तसा नुकताच पडून गेलेला असावा आणि हवेमध्ये एक प्रकारचा ओलसरपणा आलेला असावा आणि या ओल्या हवेवर एक सफेद नक्षी सरकत होती. अतिशय सुंदर प्रतिमा इथे आलेली आहे की पांढरे पक्षी, बाहेर अंधार आहे आणि त्यातून उडत जाणारे हे पांढरे पक्षी, त्यांची एक ओळ मालिका ही सफेद नक्षीप्रमाणे कवीला दिसते आहे. रात्रीच्या अंधारातून उडत जाणारे ते पक्षी असे सफेद नक्षी काढल्यासारखे दिसत आहेत. म्हणजे बघा की पांढऱ्या रंगाच्या पक्ष्यांची दिसणारी ही सफेद नक्षीसारखी माळ, काळ्या अंधारावर रेखली जाणारी पांढऱ्या रंगाची सफेद नक्षी, अशा या विरोधी म्हणजे काळ्या आणि पांढऱ्या
अशा या विरोधी रंगप्रतिमांमधून आशयाला अधिक उठाव आलेला आहे. आपण म्हणतो कवितेचा आशय आशय, पण या आशयाला जे सौंदर्य प्राप्त होतं ना, ते त्यातल्या शब्दयोजनेमुळे, प्रतिमांमुळे. शब्दांची योजना कशी करावी की ज्यामुळे आशय अधिक खुलून दिसेल, उठावदार दिसेल, याचा विचार कवीला नेहमीच करावा लागतो. आपलं जग आणि हे पक्ष्यांचं जग. आपल्या जगात आपण काय पाहत असतो, तर माझं आकाश, माझा अंधार, थोडक्यात फक्त मी आणि माझ्या अवतीभोवतीचा परिसराचे आपला संबंध नाही, असंच जणू आपल्याला वाटत असतं की हे माझं आकाश आणि माझा अंधार हे भेदत जाणारे हे पक्षी आहेत आणि जणू हे हलते आकार आहेत, जीवनाचे हलते जाग आजीवावर खोदत आहेत. या संपूर्ण जगावर ही यांची पांढरी नक्षी ही उमटून दिसत आहे, उठून दिसत आहे. पुढे ओळी येतात की निशब्दांवर वल्हवणाऱ्या सफेद नौका, सफेद शिरे. आणखी एक सुंदर प्रतिमा बघा की वातावरण पूर्णपणे निशब्द आहे, रात्रीचा अंधार आहे. यात हे पांढरे पक्षी आपल्या पंखांची खालीवर हालचाल करत उडत चाललेले आहेत. त्यामुळे हे त्याचं मधलं जे अंग आहे हे जणू नौका आणि वरखाली करणारे त्याचे पंख म्हणजे जणू शीड आहे. असं हे पांढरी नौका आणि पांढरं शीड असलेले किंवा जाणवणारे असे हे पक्षी आहेत. आणि याकडे आश्चर्याने केवळ मी स्वतःच नाही तर अख्खी पृथ्वी हे विलोभनीय दृश्य पाहते आहे. आपण नेहमी ऐकत असतो की पक्षी हजारो मैल प्रवास करत असतात. प्रश्न तर मनात येतातच की जिथे जायचं आहे ते ठिकाण या पक्ष्यांना नेमकं कोण दाखवतं, दिशादर्शन कोण करतं, वाटेत थकले भागले तर यांना निवारा कुठे मिळतो, यांना चारा पाणी कुठे मिळतं, कोण देतं, कोण पुरवतं, असे अनेक प्रश्न या पक्ष्यांच्या बाबतीत आपल्या मनात उभे राहतात. हजारो मैल प्रवास करून हे पक्षी जेव्हा जातात ना, तेव्हा त्यांच्या या प्रवासामध्ये डोंगर, नद्या, दर्या, सागर, जंगलं, अगदी शहरं अशा अनेक सगळ्या वास्तूंमधून, घटकांमधून हे पक्षी पुढे 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 जात असतात आणि या सगळ्याच्या पार पोचत असतात. हे पक्षी कुठून आले हो, तर आले आहेत अदृश्यातून, जाणार आहेत अदृश्यात. आपल्याला माहिती नाही हे कुठून येतात, कुठे जाणार आहेत. जणू काही हे आपलं आयुष्य आहे असंच इथे वाटायला लागतं की माणसालाही समजत नाही की आपला जन्म कसा झाला आणि आपला शेवटचा क्षण कधी येणार आहे. अदृश्यातून येतात, अदृश्यातून जातात, जशी माणसं येतात जातात, किंबहुना प्रत्येक जीव हा अदृश्यातून जन्माला येतो आणि अदृश्यात निघून जातो. आणि ही करणी ही सगळी त्या निर्मिकाची आहे, निसर्गाची आहे. आणि हे सगळं जाणणारे जे आहेत ते मौनी बाबा अंधारात थोडंसं हास्य करतायत. ते मौनी बाबा म्हणजेच तो निर्मिक असं म्हणावं लागेल. अनंताचे मौनी बाबा, म्हणजे ज्याला अंतच नाही, ज्याची सीमाच दाखवता येत नाही, असे हे मौनी बाबा अनंताचे आहेत. तो निर्मिक आहे. त्यांना हे सगळ्या प्रकाराचं हसू येतं आहे की काय हा मानव प्राणी किंवा हे मनुष्येतर प्राणी प्रवास करतायत. त्यांना काही हे कोडं उलगडत नाही आहे की आपण कुठपर्यंत पोचू शकणार आहोत आणि आपला शेवटचा क्षण कधी येणार आहे. अशा या पक्ष्यांची ओळ उडत 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 चाललेली आहे. गीता वाचून, साथी वाचून अथांगातली गती उरली. इथे गाणं ऐकू येत नाही आहे, गाण्याला कुठली साथ दिसत नाही आहे, जाणवत नाही आहे. तर इथे फक्त आहे ती त्यांच्या पंखांची गती, अथांगातली गती, ज्याचा थांगही लागणार नाही अशी एक गती यांच्या पंखांना मिळालेली आहे. आणि त्या गतीच्या आधारे हे पक्षी हे उडत 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 आपला प्रवास करता आहेत. आणि हे पाहून छातीत उगाच गहिवर भरला, उगाच पापणे भिजून गेली. इथे पुन्हा कवी मन आपल्याशी
एकरूप झालेलं दिसतं आहे की हे जसे अनभिज्ञ आहेत ना, की यांना जसा आपला शेवटचा टप्पा अजून सापडत नाही आहे, माहीत नाही आहे. त्यांना माहीत असेलही, ती निसर्गाची करणी असेल, निसर्गाची कृपा असेल, पण जणू हा माणसाचाच प्रवास आहे. आपल्याला शेवटचा आपला टप्पा कुठे आहे हे माहीत नसतं, पण अखंड आपला हा जीवन प्रवास चालूच असतो. पुढे पुढे नित्य रोजच्या रोज दरक्षणी चालू असतो. आणि हे फक्त तो निर्भीक जाणू शकतो आणि तो मनातून हसत असतो की काय ही याची चाललेली धावपळ आहे, काय ही याची धडपड आहे. तर अशी पक्ष्यांच्या रूपकातून जीवनाची एक वेगळ्या प्रकारे जाणीव आपल्याला कवीच्या शब्दातून इथे मिळते. आणि वेगळीच एक कविता अशी आपल्या वाचनात येते. त्यांच्या जवळजवळ सगळ्याच कविता अशा अतिशय आशयघन आणि अर्थसूचना करणाऱ्या आहेत. त्यातली एक जरा ही वेगळी वाटलेली अशी कविता मी इथे निवडलेली आहे. आजच्या ह्या गौरवदिनी ही कविता मी कविवर्यांना आदरांजली म्हणून अर्पण करते आहे. आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी इथे थांबते. धन्यवाद.